नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून आणि खूपच कमी साहित्य वापरून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. तर इथे मी एक वाटी सेट केले आणि हिनेच मी सगळं साहित्य इथे मोजून घेणार आहे. तर इथे तुम्हीसुद्धा घरातली कुठली एक वाटी सेट करा आणि तिने सगळं साहित्य इथे मोजून घ्या. तर इथे मी एक वाटी बेसन घेते. थोडंसं दाबून असं हे बेसन मी मोजून घेतलं आहे. इथे आता एक वाटी बेसन जे काही मी घेतलं आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळल्यामुळे जेव्हा आपण यामध्ये नंतर पाणी घालू तर गुठळ्या न होता पटकन हे मिक्स होईल बेसन पाण्याबरोबर. तर इथे मी सगळं बेसन चाळून घेतलं. आता ज्या वाटीने आपण बेसन मोजलं होतं त्याच वाटीने इथे आपल्याला एक वाटी दही घ्यायचं आहे. तर इथे लक्षात घ्या, आपल्याला थोडंसं आंबट दही हवं आहे. जर तुम्ही फ्रेश दही वापरत असाल तर यामध्ये तुम्ही 1 चमचा लिंबाचा रससुद्धा घाला, ज्यामुळे आंबट चव येईल. थोडीशी जी आंबट चव येते त्यामुळे ही रेसिपी खूप छान लागते. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे आपल्याला 2 वाट्या पाणी लागणार आहे. तर या दह्याच्या वाटीमध्येच मी पाणी घेतलं 1 वाटी. तर सुरुवातीला मी 1 वाटी पाणी यामध्ये घातलं. मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही वरती साहित्य पाहू शकता. आतापर्यंत यामध्ये आपण 1 वाटी बेसन, 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी घातलं आहे आणि आणखी 1 वाटी यामध्ये आपल्याला पाणी लागणार आहे. तर असं 2 वाट्या पाणी आपल्याला इथे 1 वाटी बेसनासाठी लागणार आहे. तर हे अगदी अचूक प्रमाण आहे. तुम्ही जर हे साहित्य असं योग्य प्रमाणामध्ये मोजून घेतलं तर तुमची रेसिपी अगदी परफेक्ट होईल, अजिबात चुकणार नाही. तर इथे दुसरी वाटी पाणीसुद्धा घातलं आहे मी. मिक्स करून घेऊया आणि शक्यतो असं विस्कर घ्यायचं, म्हणजे त्याने अजिबात गुठळ्या राहत नाहीत आणि अगदी स्मूथ असं हे पीठ तयार होतं. पाहू शकता, अजिबात यामध्ये गुठळ्या नाही आहेत. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे आता चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. यानंतर यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे, रंग छान येईल रेसिपीला. आता इथे मी चिमूटभर हिंग घातला. मिक्स करून घेऊया. इथे मी हिरवी मिरची आणि आलं हे असं कुटून घेतलं आहे. तुम्ही मिक्सरला बारीक करूनसुद्धा इथे घेऊ शकता. हे यामध्ये मी घालते. तर इथे मी साधारण अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या असं बारीक कुटून घेतलं आहे. मिक्स करून घेऊया. आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आपल्याला अगदी स्मूथ असं पीठ हवं आहे. तर इथे पहा, हे मी गाळून घेते. यामध्ये जे आपण आलं आणि हिरवी मिरची घातली तर त्याचा फ्लेवर या पिठामध्ये उतरण्यासाठी हे असं आपण असं प्रेस करून घेऊया, म्हणजे याच्यातला जो रस आहे तो पिठामध्ये येईल आणि चोथा जो आहे वरती तो आपण काढून टाकू. तर आता हे आपण जो चोथा राहिला आहे तो बाजूला करूया. इथे आता गॅसवरती मी एक कढई ठेवले. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि इथे थोडीशी जाड बेस असलेली कढई घ्यायची, म्हणजे हे पीठ खाली चिटकत नाही. तर आता तेल वगैरे आपल्याला काही घालायचं नाही आहे इथे. हे पीठ सगळं यामध्ये मी घातलं. आता आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. आता ह्या पूर्ण प्रोसेससाठी आपल्याला साधारण 17 ते 18 मिनटं लागणार आहेत. तर अजिबात ह्याला सोडायचं नाही आहे, नाहीतर पीठ तळाला लागू शकतं. तर मंद गॅस करायचा आहे आणि सतत हे आपल्याला ढवळत राहायचं आहे. तर 4 ते 5 मिनटानंतर हे पीठ घट्ट व्हायला सुरुवात होईल. तर इथे पहा, हे विस्कर घेतला आहे मी. विस्करमुळे काय होतं, अजिबात यामध्ये गुठळ्या होत नाहीत. अगदी स्मूथ असं पीठ राहील आपलं शेवटपर्यंत. थोडीशी यामध्ये मेहनत लागते, पण आपली रेसिपीसुद्धा छान होते आणि चवदार होते. तर इथे पहा, पीठ घट्ट झालं आहे, पाहू शकता. आता हे शिजलं आहे की नाही पाहण्यासाठी इथे आता मी एक छोटी प्लेट घेतली आणि प्लेटला मी तेलाने ग्रीस करून घेतलं आहे. यावरती थोडंसं पीठ घ्यायचं आहे. हे पीठ आता चमच्याने पसरवून घेऊया आणि हे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. तर हे करेपर्यंत गॅसची फ्लेम मी मंद ठेवली आहे आणि आता याची अशी
वडी बनते का पाहूया, रोल बनतोय का पाहायचं आहे. पहा, रोल होत नाही आहे, म्हणजे आपलं पीठ अजून शिजलेलं नाही आहे. तर आणखी याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर पुन्हा याला आपण 3 ते 4 मिनटं शिजवून घेऊया. तर 2 ते 3 वेळा तुम्ही अशी टेस्ट करून पाहू शकता. तर इथे पहा, आता साधारण 15 मिनटं झाली आहेत. पुन्हा मी आता ही टेस्ट करून पाहते. पहा, मी प्लेटला तेल लावून घेतलं आहे, त्यावरती थोडंसं पीठ घेतलं, पसरवून घेतलं आणि आता थोडंसं कोमट झाल्यावर याचा आपण रोल बनवून घेऊया. तर इथे पहा, हे प्लेटवरती जे मी पीठ घेतलं आहे ते कोमट झालं आहे. तर मी आता याचा रोल बनवते, पाहू शकता. अगदी सहज याचा रोल बनतो आहे, म्हणजे आपलं हे पीठ व्यवस्थित असं शिजलं आहे. तर आज आपण सुरळीची वडी बनवतो आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. इथे आता मी एक ताट घेतलं आहे. या ताटाला असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 ताटं घेणार आहे ग्रीस करून. आता यावरती जे आपलं पीठ आहे ते आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तर असं इथे मी पीठ घेतलं. आता हे असं आपल्याला पातळ पसरवून घ्यायचं आहे. खूप सोपी रेसिपी आहे आणि जर प्रमाण तुम्ही परफेक्ट घेतलं तर अजिबात चुकणार नाही. तर ही सुरळीची वडी किंवा खांडवी, गुजरातीमध्ये खांडवी म्हटलं जातं, अगदी मस्त अशी रेसिपी आहे. यामध्ये तेलसुद्धा खूप कमी लागतं. आपण जी फोडणी घालणार आहोत तेवढंच तेल यामध्ये लागतं. इनो सोडा यामध्ये आपण अजिबात वापरलेला नाही आहे. त्यामुळे खूपच हेल्दी अशी रेसिपी आहे. तर इथे पहा, असं मी पसरवून घेतलं आहे पीठ. आता हे थोडंसं थंड होऊ दे, तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया यावर घालण्यासाठी. त्याचबरोबर चटणीसुद्धा बनवूया. तर इथे आता फोडणीसाठी मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा यामध्ये मोहरी घातली. मोहरी तडतडली की यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातलेत. यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या घातल्यात, मोठे मोठे तुकडे केलेत. यानंतर 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. आता तेल जास्त गरम झालं आहे तर मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे. आणि आता ही फोडणी आपल्याला थोडीशी कोमट करून घ्यायची. फोडणी थंड होते तोपर्यंत सुरळीच्या वडीबरोबर किंवा खांडवीबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटणी बनवूया. तर इथे आता चटणीसाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. यानंतर स्वच्छ धुतलेली पुदिन्याची पानं घालायची आहेत. यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालते मी 2. थोडंसं आलं घालायचं आहे. इथे आता अर्धा चमचा लिंबाचा रस घातला आहे. यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं. आता इथे ज्या कढईमध्ये आपण पीठ शिजवून घेतलं होतं तर त्याच्या तळाला असं जे पीठ आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत. जसं आपण ढोकळ्याची चटणी बनवतो तर त्या चटणीमध्ये आपण 1-2 तुकडे ढोकळ्याचे घालतो, तसंच यामध्ये हे पीठ घालायचं आहे. म्हणजे हे वेस्टसुद्धा होणार नाही आणि आपल्या चटणीला थिकनेससुद्धा येईल. तर इथे मी 2 चमचे हे पीठ यामध्ये घातलं. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चटणी बारीक अशी वाटून घ्यायची आहे. तर इथे पहा, चटणी मी वाटून घेतली. तर मस्त हिरवीगार अशी आपली चटणी तयार आहे. चटणी बाउलमध्ये मी काढून घेतली आहे. तर ही सुरळीच्या वडीसोबत किंवा खांडवीसोबत खाण्याची स्पेशल चटणी तयार आहे. आता आपण सुरळीची वडी बनवूया. तर इथे आता आपल्याला असं हे कट करून घ्यायचं आहे. साधारण 1.5 ते 2 इंचाच्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या. तर पहा, असं मी सुरीने कट करून घेतलं आहे आणि आता याची आपण अलगद हाताने
वडी बनवूया, रोल बनवून घेऊया। तर किती मस्त याची वडी आपली बनते पहा। तर इथे मी आणखी एक रोल बनवून घेते। तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी न चुकता परफेक्ट रेसिपी ही बनवू शकता। तर अशी आपली सुरळीची वडी तयार आहे। आपण सर्व करूया। तर या प्लेटमध्ये मी काढून घेते। कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये काहीतरी टेस्टी आणि पौष्टिक असं खायचं असेल तर तुम्ही ही अशी सुरळीची वडी नक्कीच बनवू शकता। लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे। तर यावरती मी फोडणी घातले। यानंतर थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे आणि थोडीशी इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। तर इथे मी चटणी बरोबर सुरळीची वडी सर्व केले। चवीला अप्रतिम लागते ही वडी। नक्की करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।